नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे खास रेल्वेसाठी। मित्रांनो, म्हणजे काय आहे, कंबाईन राज्यसेवा हे तर आपण करतच असतो। जसं लास्ट टाइम आरोग्य सेवकला सायन्स सिलेबस दिलेलं होतं, खूप चांगल्या पद्धतीने बॅच गेली आणि मुलांना आउटपुट पण तेवढं चांगल्या पद्धतीने आलं। जवळपास आरोग्य सेवकाला आपले 16,000 ॲडमिशन झालेले होते मित्रांनो सायन्ससाठी। त्याच अनुषंगाने रिसेंटली रेल्वेची ॲड आलेली आहे, बऱ्यापैकी जास्त जागा आहेत। येणाऱ्या काळात पण काय आहे, रेल्वेच्या अनेक एक्झाम होणार आहेत आणि या सर्व परीक्षेमध्ये विज्ञानला वेटेज हा खूप जास्त दिलेला आहे। आणि विज्ञानामध्ये काय वाचावं, कसं वाचावं, किती वाचावं असे अनेक मुलांचे प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांचं उत्तर घेऊन मी आलेलो आहे। अनेक मुलांनी मेसेज केलं की सर थोडं एक लेक्चर बनवा, त्या अनुषंगाने मी आता काय आहे ते सेशन घेणार आहे। काय आहे बघा, आरआरबीच्या जागा निघाल्या तर रेल्वेच्या ग्रुप डीच्या जागा आहेत आणि ग्रुप डी मध्ये सामान्य विज्ञानचं काय अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मी पॉइंट टू पॉइंट तुम्हाला या ठिकाणी डिकोड करणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचंय। मित्रांनो बघा, आता एकूण जे 32,438 जागा निघालेल्या आहेत, आणखी याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि एकूण विज्ञानला 100 पैकी 25 प्रश्न हे सायन्सचे असणार आहेत। म्हणजे याचा अर्थ वेटेज हा खूप जास्त आहे। गणित आणि बुद्धिमत्ता तर असणार आहे, पण त्याच्यानंतर जर बघितलं तर सायन्स यानी काय आहे, हे सब्जेक्ट काय आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट ठरणार आहे। आता बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचे, किती करायचे या संबंधित सगळं डिटेल डेटाबेस काय आहे मी देणार आहे। 25 प्रश्नापैकी आरामशीर मित्रांनो माहित आहे का 20 ते 21 किंवा 22 प्रश्न तुम्ही जाऊ शकता। मी सगळे प्रश्नांची प्रश्नपत्रिका तपासलेली आहे आणि खास करून मराठीत असणार आहेत। जर तुम्ही सेंट्रलचे एक्झामची जर प्रश्नपत्रिका चेक केलात तेव्हा मी पूर्ण चेक केलो, तेव्हा समजलं की तुम्ही जर थोडंफार व्यवस्थित जर केलं तर विज्ञानामध्ये 20-22 प्रश्न आरामशीर आणू शकता, जेणेकरून की रेल्वेमध्ये तुमची जागा काय आहे निश्चित होणार आहे। जेवढं सांगणार आहे तेवढं लक्ष देऊन फक्त बघायचं की विज्ञानामध्ये तुम्हाला काय करायचंय। आता सायन्समध्ये जर बघितलं 3 सब्जेक्ट आहेत। एक असणार आहे फिजिक्स, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणत असतो, दुसरा असणार आहे केमिस्ट्री ज्याला आपण रसायनशास्त्र, आणि तिसरा असणार आहे जीवशास्त्र ज्याला आपण बायोलॉजी म्हणत असतो। या 3 सेक्शनवर 25 प्रश्नांचं वर्गीकरण बघा। जर अप्रॉक्सिमेट मी सगळे प्रश्नपत्रिका जेव्हा चेक केलो 2021-22 किंवा त्याच्या पलीकडच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जेव्हा बघितलं सगळे प्रश्न, तेव्हा असं आढळलं की 25 पैकी 5 ते 6 प्रश्न हे भौतिकशास्त्रावर विचारले जातात, 10 ते 12 प्रश्न हे केमिस्ट्री रसायनशास्त्रावर आणि 8 ते 10 प्रश्न हे जीवशास्त्रावर। तर जवळपास हा रेशो आहे कशाचं माहित आहे का, जर बघितलं या सायन्सचं तर यानुसारच तुम्हाला जायचंय। म्हणजे आता बघा, तुम्हाला एवढंच नाही कळून जमणार की सर फक्त मी बायोलॉजी वाचून घेतो किंवा नंतर मी फक्त रसायनशास्त्र वाचून घेतो किंवा भौतिकशास्त्र, तुम्हाला तिन्ही करायचंय। आणि याचा फायदा असा आहे की तुमची एनर्जी वेस्ट जाणार नाहीये, कारण असं म्हटलं जात आहे की वर्षातून 4 वेळेस एक्झाम घ्यायचं रेल्वेचं, असं म्हटलं जात आहे आणि प्रत्येक वर्षी ऍड पडणार आहे। तर यासाठी तुम्ही जर एकदा सब्जेक्ट बनवत असेल तर एकदम क्लिअर बनवून घ्या, जेणेकरून की याचं युटिलायझेशन तुम्हाला कंबाईनला होईल, पुढे आरोग्य सेवक आलं तर आरोग्य सेवकच्या एक्झामला होईल, रेल्वे मधली कोणती एक्झाम देत असेल त्या ठिकाणी सायन्सला वेटेज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार आहे। यासाठी व्यवस्थित बघा, आपण एक एक बघूया। सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या पहिले एक सिलेबस सांगण्याच्या अगोदर एक सांगतो की विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवकाला जसं रिक्वेस्ट पाठवली होती सर बॅच चालू करा, त्याच अनुषंगाने पाठीमागच्या काही दिवसातून अनेक मुलांचे मला कॉल्स आणि मेसेज येत होते आणि त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार मित्रांनो माहित आहे का, सायन्स शिकवतो म्हणलं तर माझं काम आहे कोणतेही सायन्सच्या रिलेटेड काही आलं तर आपण बॅच टाकणं, पण शिकवणं पण तेवढ्या चांगल्या पद्धतीने। तर ही ग्रुप डी ची बॅच टाकलेली आहे, ज्यामध्ये 25 प्रश्नांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे। यामध्ये कोणतेही पॉईंट सोडलं जाणार नाही, जेवढं सिलेबस आहे तेवढं सगळं कव्हर करून घेतलं जाईल आणि फीस आहे 599 रुपये। जर तुम्हाला रेल्वेची बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो माहित आहे का, प्ले स्टोरवरून सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। काही अडचण असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर आवर्जून कॉल करा की सर काय आहे किंवा कसं घेणार आहे, काय घेणार आहे, हे सगळं एकदम डिटेल घेणार आहे। जसं आपण पाठीमागच्या कोणत्याही बॅचेसच्या विद्यार्थ्यांना विचारा, ती बॅच कंप्लीट करून समजलं नाही असं होणारच नाहीये, तर बेसिक टू ऍडव्हान्स घेणार आहे। तर आवर्जून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला सांगू शकता या बॅच बद्दल। फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी सगळं कव्हर केलं जाणार आहे। तर आता सिलेबस कडे जाऊया। सगळ्यात पहिल्यांदा भौतिकशास्त्र। भौतिकशास्त्रावर मी तुम्हाला सांगितलं 5 ते 6 प्रश्न काय आहे विचारले जातात। आता भौतिकशास्त्रामध्ये 2 पद्धतीने सिलेबस सांगतो। पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेवरून मी काढलेलं महत्त्वाचे पॉइंट्स किंवा महत्त्वाचे टॉपिक्स ते आणि ते सोडल्यानंतर बाकीचे टॉपिक्स, अशा पद्धतीने या पीपीटी मध्ये जेवढे तुम्हाला टॉपिक दिसतात
या टॉपिकवर आतापर्यंत रेल्वेला सर्वात जास्त प्रश्न आलेले आहेत आणि तेच टॉपिक मी या पीपीटी मध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काही टॉपिक घेणार आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. भौतिकशास्त्रामध्ये फिजिक्समध्ये जर बघितलं तर हे टॉपिक आहेत बघा. कोणते? सगळ्यात पहिलं मापन आणि एकक. मापन आणि एककचा अर्थ कळतोय का? मापन आणि एकक म्हणजे याचा अर्थ वेगवेगळे युनिट्स असतात. जसं उदाहरणामध्ये की कशाची लांबी, म्हणजे उदाहरणामध्ये आपण म्हणतो आर्द्रता कशाद्वारे मोजायची किंवा शरीराचं तापमान कशाद्वारे मोजायचं, हे जे काही युनिट्स असतात वेगवेगळे मापनाचे. आणि दुसरी गोष्ट कशाद्वारे मोजलं जातं, तर हे सगळं मापन आणि एककामध्ये तुम्हाला करायचं आहे. भौतिकशास्त्रामध्ये एकक वेगवेगळे आहेत. जसं विस्थापनाचं एकक काय आहे, वेगाचं एकक काय आहे, त्वरण यानी ऍक्सेलरेशनचं एकक काय आहे, मोमेंटम यानी संवेगाचं एकक काय आहे, दाब यानी प्रेशरचं एकक काय आहे. तर हे सगळे या ठिकाणी विचारले जातात आणि अनेक वेळेस प्रश्न फॅक्च्युअल डेटाच्या फॉर्मॅटमध्ये विचारले गेलेले आहे. दुसरं टॉपिक आहे लाईट. लाईटमध्ये लाईटचे गुणधर्म आहेत. यानंतर आरसा, मिरर बघायचंय, मिरर काय आहे. यानंतर भिंग यानी लेन्स बघायचंय. याच्यामध्येच मानवी डोळा पण येणार आहे. मानवी डोळा हा पण येईल. मानवी डोळा, ह्युमन आईज बद्दल पण प्रश्न आपल्याला विचारताना दिसतात. करंट इलेक्ट्रिसिटीवर प्रश्न आलेले आहेत आणि चुंबकत्व, मॅग्नेट हे मेन टॉपिक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर काही टॉपिक आपल्याला कव्हर करायचे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतं. तो म्हणजे काय आहे, कार्य काय असणार आहे, ऊर्जा एनर्जी काय असणार आहे, शक्ती काय असणार आहे. या व्यतिरिक्त जर बघितलं गती काय आहेत, गतीचे नियम कोणकोणते आहेत, न्यूटनचे गतिविषयक नियम वगैरे, गुरुत्वाकर्षण काय आहे, गुरुत्वाकर्षण काय आहे. तर हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक पण करायचे. परंतु सर्वात जास्त प्रश्न रेल्वेला भौतिकशास्त्रामध्ये या टॉपिकवर आतापर्यंत आयोगाने विचारलेला आपल्याला दिसतं मित्रांनो, म्हणजे रेल्वेच्या रिलेटेड. तर आता बघा या ठिकाणी जर बघितलं रेल्वे बोर्डाने विचारलेलं, तर यामध्ये एक एक बघूया. मापन आणि एककामध्ये आपल्याला काय बघायचंय. मापन म्हणजे काय, जसं उदाहरणामध्ये तुम्हाला विचारलं जाईल आर्द्रता कसं मोजलं जातं, दाब मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो, समजलं. तर अशा प्रकारे शरीराचं तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर केलं जातं किंवा एखाद्या पदार्थाची शुद्धता मोजण्यासाठी कशाचा वापर केलं जातं. तर हे फॅक्च्युअल डेटाच्या फॉर्मॅटमध्ये असणारा कंटेंट आहे आणि ह्याच्यावर पण मला अनेक प्रश्न रेल्वेला आतापर्यंत विचारलेलं दिसलेत मित्रांनो. यासाठी तुम्हाला हे करायचंय. दुसरी गोष्ट एकक. एकक पण खूप महत्वाचे आहेत. वेगवेगळ्या ज्या क्वांटिटी आहेत त्याचं एकक विचारलं जातं आपल्याला. जसं उदाहरणामध्ये मला सांगा उष्णता मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातो, किंवा आपण म्हणू शकतो की वेगवेगळी ऊर्जा मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जातं. जसं विद्युतधारा मोजण्यासाठी काय केलं जातं, ज्याला आपण करंट म्हणत असतो. पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी काय केलं जातं. तर हे जे युनिट्स आहेत ना, मोमेंटमचं युनिट काय आहे ज्याला संवेग म्हणत असतो. यानंतर जर बघितलं त्वरण याने ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे. तर वेगवेगळे जसं प्रेशर, दाबाचं युनिट काय आहे, दाबाचं युनिट काय आहे, बलाचं युनिट काय आहे. तर युनिट आणि मित्रांनो माहित आहे का मापनाच्या कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात हे पण आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं करंटला मोजण्यासाठी किंवा करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो, पोटेन्शियल डिफरन्सला मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातं. तर हा जो कंटेंट आहे हा कंटेंट तुम्हाला फॅक्च्युअल कंटेंटच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे. पेपरमध्ये ह्याच्यावर अनेक प्रश्न आतापर्यंत दिसलेले आहेत. रेल्वेला जेवढे काही एक्झाम झालेत त्या एक्झाम मध्ये आपण जर बघितलं तर डोकावून मित्रांनो. तर हे पहिलं टॉपिक आहे जे तुम्हाला करायचंय फिजिक्समध्ये. यानंतर जर बघितलं दुसरं टॉपिक आहे प्रकाश, ज्याच्यामध्ये आरसा, भिंग आणि मानवी डोळा. प्रकाशामध्ये काय बघायचंय बघा. प्रकाशामध्ये प्रकाशाच्या गुणधर्मावर अनेक प्रश्न विचारलेले आहेत. जसं कोणकोणते गुणधर्म आहेत. प्रकाशाचं परावर्तन. परावर्तन काय आहे, परावर्तन यानी रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनचे नियम काय आहेत, दोन्ही प्रकारचं रिफ्लेक्शन कसं असणार आहे. जसं रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे, खडबडीत पृष्ठभागावरून परावर्तन होताना काय घडतं, सपाट पृष्ठभागावरून परावर्तन होताना काय घडतं. तर हे सगळं पुस्तकातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचंय. यानंतर जसं उदाहरणामध्ये प्रकाशाचं अपवर्तन या गुणधर्मावर प्रश्न जास्त विचारण्यात आलेले आहेत, ज्याला रिफ्रॅक्शन म्हणत असतो आपण. अपवर्तनचा अर्थ आहे प्रकाश किरण आपली दिशा बदलतो. तर दिशा बदलत असताना कसं बदलतो, किंवा त्या ठिकाणी स्नेल्स लॉ नावाची एक कन्सेप्ट येते या अपवर्तनामध्ये. स्नेल्स लॉ जो आहे हे स्नेल्स लॉ काय आहे, काय दाखवतं. अपवर्तनाचे वेगवेगळे उदाहरण कोणकोणते आहेत. जसं तुम्ही बघत असेल आकाश निळा दिसतो, सूर्य मावळताना तांबडा दिसतो, सूर्य उगवताना तांबडा दिसतो म्हणू शकतो. किंवा मला सांगा आणखी उन्हाळ्यामध्ये झळा तयार होताना दिसतात. तर हे सगळं
कसं असणार आहे किंवा पाण्यामध्ये टाकलेली काठी वाकडी दिसते, तर हे उदाहरण आहे. तर हे उदाहरण विचारलं जाईल, त्यानंतर कन्सेप्ट विचारलं जाईल, फॅक्च्युअल डेटा विचारलं जाईल. या व्यतिरिक्त अपस्करण नावाचा एक पॉइंट आहे, ज्याला आपण काय म्हणत असतो रे, ज्याला आपण डिस्पर्शन म्हणत असतो. एका रंगाचे 7 रंगात विभक्तीकरण प्रकाशाचं कसं होतं, त्यामुळे डेली लाईफ मध्ये कोणती घटना घडत असते. यानंतर चौथा आहे स्केटरिंग, ज्याला आपण काय म्हणत असतो, स्केटरिंग. स्केटरिंगवर पण प्रश्न आपल्याला अनेक वेळेस विचारलेलं दिसतं. तर हे जे आहेत हे टॉपिक तुम्हाला प्रकाशाच्या गुणधर्मामध्ये करायचे आहेत. अंतर्गत परावर्तन काय, इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे, तो टॉपिक पण या ठिकाणी करायचे रेल्वेसाठी. यानंतर आरसा जर बघितलं तर आरशाचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे. यानंतर आरशामध्ये प्रतिमा कशी तयार होते आणि ती प्रतिमामध्ये कसं बदल होतं, हे सगळ्या गोष्टी बघायचे आहेत. आरशामध्ये सूत्र कोणकोणते येतात, सपाट आरसा काय, गोलीय आरसा काय, अंतर्वक्र आरसा काय, बहिर्वक्र आरसा काय, एकदम व्यवस्थित डिटेल करून घ्यायचंय. कारण प्रश्न मल्टिपल लाईन मध्ये तर येत नाही, पण सिंगल लाईन मध्ये येतात. परंतु मित्रांनो माहित आहे का, कधी कधी ते कन्सेप्टला धरून पण असतात, म्हणून हे कन्सेप्च्युअली करावं लागेल. भिंगामध्ये पण सेम तसेच आहेत. भिंगाचे कोणकोणते प्रकार पडत असतात, भिंगामध्ये प्रतिमा कशी तयार होताना दिसते, अंतर्वक्र भिंग काय, कॉन्केव्ह, आणि बहिर्वक्र भिंग कॉन्व्हेक्स लेन्स काय असणार आहेत ते बघायचंय. भिंगाचे सूत्र कोणकोणते आहेत ते बघायचंय. भिंगाची पॉवर काय आहे ते पण आपल्याला बघायचंय. तर हे सगळं डेटाबेस जो आहे तो लेन्स मध्ये असणार आहे भिंगामध्ये. आणि याच भिंगाच्या रिलेटेड जर बघितलं, मानवी डोळ्यामध्ये आपल्याला डिटेल बघायचंय. मानवी डोळ्यामध्ये कोणकोणते रोग निर्माण होतात, जसं की निकटदृष्टिता काय आहे, दूरदृष्टिता काय आहे, मायोपिया, हायपरमेट्रोपिया काय आहे, ते दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या भिंगाचा वापर करत असतो. तर हे सगळं जो कॉम्बो आहे या लाईट नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला कव्हर करायचंय. जर रेल्वेची तुम्ही एक्झाम देत असाल तर तुम्ही प्रश्नपत्रिका काढले तर हे सगळे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आढळताना दिसतात. आणि याचसाठी मी तुम्हाला काय हे टॉपिक घेऊन आलेलो आहे. यानंतर बघा विद्युत धारा नावाचा टॉपिक. बघा कंबाईनला हे काही प्रश्न एवढे या टॉपिकवर विचारले जात नाही, पण रेल्वेला खूप जास्त प्रश्न विचारले गेलेत या टॉपिकवर. काय काय विचारले गेलेत, तर विद्युत धारा जी आहे, विद्युत धारा ह्याच्याबद्दल काय विचारलं जातं, तर सगळ्यात महत्वाचं सूत्र विचारलं जातं किंवा एकक विचारले जातात. कशा कशाचे, करंटचं विचारलं जाईल, रोध यानी रेजिस्टन्स काय असणार आहे, रेजिस्टन्सच्या बाबतीत विचारलं जाईल. यानंतर विभवांतर यानी पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाईल. ओहमचा नियम काय असणार आहे, ओहम नियम हे पण तुम्हाला विचारलं जाईल. ओहम्स लॉ काय आहे, एकसर जोडणी काय आहे, एकसर जोडणी काय आहे, समांतर जोडणी काय, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स काय असणार आहे, त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार आहे. यामध्ये विद्युत धारेचं औष्णिक परिणाम काय असणार आहे, औष्णिक परिणाम जो आहे हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. या व्यतिरिक्त परिपथ यानी सर्किट विचारलं जाईल. घरामध्ये आपण सर्किट वापरतो ना, त्या सर्किट मधील काही घटकाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारताना दिसतं, तर ते माहित पाहिजे. किंवा करंटमुळे तयार होणारी पॉवर, शक्तीबद्दल पण प्रश्न तुम्हाला विचारले जातात. वेगवेगळे उपकरण विचारले जातील, करंटच्या रिलेटेड असणारे उपकरण, जसं एसीचं रूपांतर डीसी मध्ये करण्यासाठी, डीसीचं रूपांतर एसी मध्ये करण्यासाठी, बॅटरी कसं काम करत असते, बॅटरीचे कोणकोणते प्रकार आहेत. तर हे सगळं तुम्हाला थोडं डिटेल, कारण त्याचं कारण सांगतो. कारण पेपर जो निघणार आहे तो एनसीईआरटीच्या बेसिसवर निघणार आहे, ना की स्टेट बोर्डच्या बेसिसवर. यासाठी तुम्हाला जास्त डिटेल नाही करायचंय, पण एरिया वाढवायचंय. समजलं मी काय म्हणतो, की काय करायचंय, डिटेल नाही करत बसायचंय, पण एरिया वाढलेला असणं गरजेचं आहे. म्हणजे काय याचा अर्थ, जसं आता रेजिस्टन्स एकदम डिटेल पात करत बसायचं नाहीये, पण मल्टिपल पॉइंट्स कव्हर व्हायला पाहिजे. जसं की या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काही एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत ते कव्हर करणं गरजेचं आहे. जसं सर्किटमध्ये आपल्याला अर्थिंग काय असणार आहे, ओव्हरलोडिंग काय असणार आहे हे बघावं लागेल, जो आपण एमपीसी मध्ये बघत नाही किंवा इकडे बघत नाही. पण असे काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला एक्स्ट्रा करायचे. त्या ठिकाणी मी एक बुकलेट तयार करत आहे रेल्वेसाठी, ते बुकलेट तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला दुसरीकडून काही वाचायची गरज नाही, मराठीतून सर्व कंटेंट कन्वर्ट करून देणार आहे. तर जेणेकरून की येणाऱ्या काळात तुम्हाला रेल्वेसाठी, विज्ञानसाठी तर वेगळं काही संदर्भ वाचायची गरज पडणार नाही. त्याच अनुषंगाने मी एक बुकलेट बनवतोय. तर हे जो सिलेबस आहे हे करंटच्या बाबतीत आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर पॉसिबिलिटी काय विचारलेत माहित आहे का, सूत्र विचारलेले आहेत. जसं उदाहरणामध्ये काय विचारलंय, की खालीलपैकी ओहमचा नियम कोणता, V = IR पहिला ऑप्शन आहे. बरोबर का, I = जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, R/V हा दुसरा ऑप्शन आहे. अशा प्रकारचे ऑप्शन देतात आणि विचारतात की ओहमचा नियम कोणता आहे, किंवा तुम्हाला विचारलं जाईल की पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड आहे, विद्युत धारेचं औष्णिक परिणामाचे रिलेटेड ज्यूलचा नियम आहे,
जूलचा नियम काय सांगतो, त्याचं समीकरण काय आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सर्किटमध्ये काय विचारलं जाईल, कोणकोणत्या प्रकारच्या वायर असतात, कोणत्या वायरचा कलर कोणता असतो, त्याचं मिनिंग काय आहे, ओव्हरलोडिंग कधी होतं, शॉर्ट सर्किट कधी होतं, आर्थिंग मुळे काय होतं, हे आपल्याला विचारलं. रेक्टिफायर काय आहे, डायोड कशासाठी वापरलं जातं, बॅटरीचे प्रकार कोणकोणते आहेत, तर हे सगळं तुम्हाला करायचंय करंट इलेक्ट्रिसिटी नावाच्या टॉपिकमध्ये. हे पहिलंही वाचलं असेल तुम्ही, पण यावेळेस रेल्वेसाठी करत असेल तर पाठीमागची प्रश्नपत्रिका बघूनच करावं लागणार आहे. आणि जे सगळं सांगतोय रेल्वेच्या प्रश्नपत्रिका बघूनच मी तुम्हाला काय आहे सांगत आहे मित्रांनो. यानंतर बघा, चुंबकत्वाच्या बाबतीत पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात की बेसिक कन्सेप्ट काय आहे, चुंबकाच्या रिलेटेड बेसिक कन्सेप्ट काय आहे, मॅग्नेटच्या रिलेटेड काय आहेत, एक नॉर्थ पोल असतो, साऊथ पोल असतो, या चुंबकत्वाचं गुणधर्म काय आहे, करंटच्या साहाय्याने चुंबकत्व कसं निर्माण केलं जातं, कळलं का, डाव्या हाताचा नियम काय आहे, उजव्या हाताचा नियम काय आहे. तर हे सगळं डेटाबेस आपल्याला मॅग्नेटमध्ये बघायचे. मॅग्नेट ऑफ लाईन्स ऑफ फोर्स काय असणार आहे, चुंबकीय बलरेषा काय गुणधर्म आहे, म्हणजे काय, सेम पोलवर जर नेलं तर चुंबकत्वात काय घडेल, विरुद्ध पोल असेल तर काय घडणार आहे, चुंबकाच्या लाईन्स कुठून निघत असतात, कुठं जाऊन एंड होत असतात, त्याचे सर्व गुणधर्म आपल्याला या मॅग्नेट नावाच्या टॉपिक मध्ये बघायचे, ज्या ठिकाणी भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे मित्रांनो. तर हे मेन टॉपिक आहे भौतिकशास्त्रामध्ये, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त मी तुम्हाला काय सांगितलं बघा, या व्यतिरिक्त तुम्हाला काय करायचंय, या व्यतिरिक्त तुम्हाला गती आणि मोशन बद्दल बघायचंय, काय असणार आहे गती, त्यानंतर याच गतीचे नियम बघायचे, गतिविषयक नियम काय आहे, गतिविषयक न्यूटनचे समीकरण काय आहे ते आपल्याला बघायचंय. या व्यतिरिक्त जर बघितलं तर गुरुत्वाकर्षण काय आहे, गुरुत्वाकर्षण काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो बघायचंय. या व्यतिरिक्त मित्रांनो माहित आहे का बल काय असणार आहे, बलावर डिपेंड असणारा दाब काय असणार आहे, यानंतर संवेग आणि मोमेंटम काय असणार आहे, त्यावर जर बघितलं कार्य काय असेल, ऊर्जा काय असणार आहे, शक्ती आणि पॉवर काय असणार आहे, हे सर्व कंटेंट तुम्हाला करायचंय. एकदम एक सिंगल लाईनचा कंटेंट आहे, पण रेल्वेला येणार भाऊ. तर हा सर्व सिलेबस काय आहे कव्हर करायचे. जर सेल्फ स्टडी करत असेल तर वाचत असताना हे टॉपिक कव्हर करणं गरजेचं रेल्वेसाठी मित्रांनो. तर हे झालं काय माहित आहे का फिजिक्सच्या बाबतीत. नंतर जसं जसं गरज पडेल त्यानुसार मी तुमच्यासाठी लेक्चर काय करणार आहे घेऊन येणार आहे. आता बघा, रसायनशास्त्र यानी केमिस्ट्रीमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत. रसायनशास्त्रावर प्रश्नांची संख्या जास्त आहे मित्रांनो, 10 ते 12 प्रश्न काय आहे आतापर्यंतचा रेशो आहे जे रसायनशास्त्रावर आलेले आहेत, म्हणून टॉपिकची संख्या पण या ठिकाणी जास्त असणार आहे. ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा. पहिलं टॉपिक आहे अणुसंरचना. अणुसंरचनेमध्ये तुम्हाला अणुच्या रिलेटेड शास्त्रज्ञ कोणकोणते ते विचारलं जाईल. जसं महर्षी कनाद आहे, डेमोक्रेटिस आहे, जॉन डॉल्टन आहे, निल्स बोर आहे, जे थॉम्सन असणार आहे, रुदरफोर्ड असणार आहे. हे शास्त्रज्ञ असणं गरजेचं आहे. यानंतर प्रोटॉन काय आहे, इलेक्ट्रॉन काय आहे, न्यूट्रॉन काय आहे ते आपल्याला बघायचंय. तिसरं अणुअंक ॲटॉमिक नंबर काय आहे. यानंतर चौथं अणुवस्तुमान काय आहे, ज्याला आपण ॲटॉमिक मास नंबर म्हणतो. ह्यांच्या डेफिनेशन वगैरे लक्षात ठेवा, कसं काढलं जातं हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 5वं पॉईंट जर बघितलं संयुजा यानी व्हॅलन्सी काय आहे असे पण प्रश्न आपल्याला विचारलेले दिसतात मित्रांनो. या व्यतिरिक्त जर बघितलं याचमध्ये वेगवेगळ्या थेरीज पण बघायच्यात आपल्याला आणखी, जसं मॅक्स प्लँकची थेरी आहे, डी ब्रॉग्लीची थेरी आहे, हॅझनबर्गची थेरी आहे. हे जे मी शब्द बोलतोय ना हे सगळं प्रश्नामध्ये आलेले आहेत, म्हणून मी हे सगळं बोलतोय. यानंतर 7वं जर बघितलं आयसोटोप काय असणार आहे ते प्रश्न तुम्हाला विचारलं जातं. आयसोबार काय, त्याचे गुणधर्म काय आहे, आयसोटोन काय असणार आहे, आयसोडायप्टर काय असणार आहे. तर हे सगळे पॉइंट्स अणुसंरचना नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला बघायचंय आणि डिटेल करायचे व्यवस्थित. डिटेल म्हणजे फॅक्च्युअलच्या फॉर्मॅटमध्ये, कंबाईन सारखं किंवा राज्यसेवा सारखं असं कन्सेप्च्युअली म्हणजेच काय मल्टिपल स्टेटमेंट येत नाही, सिंगल लाईन प्रश्न विचारले जातात. म्हणजे काय विचारले जातात, जसं तुम्हाला विचारलं जाईल की प्रोटॉनवर किती प्रभार असतं, किंवा तुम्हाला विचारलं जाईल की 1808 मध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने अणुच्या संबंधित सिद्धांत मांडला, कक्षांचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोणता, केंद्रकाचा न्यूक्लियसचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोणतं. तर हे विचारलं जातं या अणुसंरचना नावाच्या टॉपिक मध्ये. मेटल आणि नॉन मेटल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुणधर्म बघायचे तुम्हाला, मेटल आणि नॉन मेटलचे काय आहेत.
गुणधर्म दोन प्रकारचे बघायचे, एक म्हणजे भौतिक गुणधर्म आणि दुसरं म्हणजे रासायनिक गुणधर्म. भौतिक गुणधर्म म्हणजे काय की मेटल आणि नॉन मेटल भौतिकरित्या कसे प्रेझेंट आहेत. जसं उदाहरणामध्ये धातूचे भौतिक गुणधर्म जर म्हटलं, शक्यतो धातू स्थायू असतात, धातू कठीण असतात, धातूंना तन्यता असते, पत्रा बनवता येतो, विद्युतधारेचं वहन करत असतात, हे धातूचे गुणधर्म. अधातूचे गुणधर्म त्याच्या विरुद्ध असतात. कसं, जसं अधातू हे स्थायू, द्रववायू तिन्ही अवस्थेत असू शकतात, नॉन मेटल मधून विद्युतधारा वाहत नाही, पत्रा किंवा तार काढता येत नाही, ठिसूळ असतात, हे गुणधर्म आहेत. रासायनिक गुणधर्म म्हणजे मेटल आणि नॉन मेटल निसर्गातील कोणकोणत्या घटकासोबत अभिक्रिया करतात, अभिक्रिया केल्यानंतर ते काय तयार करतात. जसं तुम्हाला विचारलं जाईल, धातू जर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया केलं तर काय तयार होईल, धातू जर पाण्यासोबत अभिक्रिया केलं तर काय तयार होईल, धातू जर ऍसिड सोबत अभिक्रिया केलं तर कोणते प्रोडक्ट तयार होतील. तर अशा प्रकारचे प्रश्न मेटल आणि नॉन मेटल मध्ये येताना दिसलेले आहेत मित्रांनो. या व्यतिरिक्त धातू निसर्गात कशा स्वरूपात आढळतात, यानंतर आढळलेल्या धातूला कसं स्वच्छ केलं जातं त्याच्या पद्धती विचारलं जाईल, ज्याला आपण काय म्हणत असतो, धातूचे निष्कर्षण म्हणत असतो मित्रांनो. धातूला अशुद्ध असणाऱ्या मेटलला शुद्ध स्वरूपात कसं आणलं जातं त्याच्या वेगवेगळ्या पद्धती. यानंतर गंजणे काय आहे, ज्याला कोरोजन म्हणत असतो आपण, कोरोजन गंजणे काय आहे, गंजू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केलं जातं. जसं कथिलीकरण असणे असेल, गॅल्वनायझेशन असेल, धातुके असणार आहेत, तर वेगवेगळे काय आहेत या ठिकाणी कंटेंट असणार आहे. हे सर्व कंटेंट मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे बॅच मध्ये, म्हणजे तुम्हाला स्वतःच्या मनाने काहीच करायची गरज पडणार नाही. जेवढं काही करायचंय मी वाचन करेल, मी कंटेंट गोळा करेल, फक्त बोर्डवर दिसतंय तेवढं तुम्हाला रिव्हिजन करून जायचंय जर तुम्ही रेल्वेची एक्झाम देत असाल तर मित्रांनो. यानंतर आता बघा, कार्बनच्या संयुगामध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. म्हणजे काय, जसं कार्बनची जनरल इन्फॉर्मेशन माहित असायला पाहिजे. याच कार्बनच्या संयुगामध्ये हायड्रोकार्बन नावाचा एक पॉइंट येतं, या हायड्रोकार्बन बद्दल बघायचे. या हायड्रोकार्बन मध्ये अल्केन नावाचा पॉइंट आहे, अल्कीन नावाचा पॉइंट आहे, यानंतर अल्काईन नावाचा पॉइंट आहे, हे तर बघायचेच. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय बघायचं असेल तर हॅलो अल्केन नावाचे पॉइंट्स आहेत काही काही, हे हॅलो अल्केन आणि हॅलो ऑरेंज म्हणतो आपण. तर हे म्हणत असेल तर हे काय नवीन शब्द बोल राहिले, पण हे करावं लागणार जर तुम्हाला रेल्वेची एक्झाम पास व्हायची असेल तर. माझं काम आहे हे सगळं सोपं करून देणे तुम्हाला. जेव्हा बॅच मध्ये लेक्चर घेऊन आपण तेव्हा हे सगळं इझी आपल्या साध्या लँग्वेज मध्ये कन्वर्ट करून देईल. यानंतर बेंझिन काय असणार आहे, बेंझिन काय असणार आहे ते प्रश्न विचारला जाईल. यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन काय असणार आहे. यानंतर जर बघितलं तर क्लोरोफॉर्म काय, क्लोरोफॉर्म काय, असे वेगवेगळे जे रसायन आहेत ना, फ्रिऑन काय, फ्रिऑन जो आहे, हे वेगवेगळे जे रसायन आहे जे दैनंदिन जीवनामध्ये वापरलं जातं त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कार्बनचे अपरूपे, ग्राफाइट काय असणार आहे, डायमंड हिरा काय असणार आहे, फ्लोरिन्स काय असणार आहे, दगडी कोळसा काय, साधा कोळसा काय आहे. तर हे सगळं डेटाबेस जो आहे कार्बन कंपाऊंड मध्ये आपल्याला बघायचंय, ज्याला कार्बनची संयुगे म्हणतो. एकदम बेसिक पासून ते काय आहेत त्या लेवल पर्यंत जे रेल्वेला आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. मग तो याच्या ग्रुप डी साठी असो किंवा बाकीचे एक्झाम साठी असो, एकदा विषय बनलं की नंतर लोड असू नये मित्रांनो. तर आता आम्ल, आम्लारी आणि क्षार हे पण टॉपिक महत्वाचं आहे. काय करायचंय तर ऍसिडचे गुणधर्म बघायचे, यानंतर ऍसिडचे उदाहरण बघायचे. जसं काही काही नैसर्गिक ऍसिड आहे, जसं दहीमध्ये कोणता आहे, चिंचेमध्ये कोणता असणार आहे, मुंगी असतात, मधमाशी असतात त्यांच्यामध्ये कोणता असणार आहे, फळांमध्ये कोणता असणार आहे, दुधामध्ये कोणता असणार आहे. तर हे सगळं बघायचंय. यानंतर याच ऍसिडच्या रिलेटेड आणि मित्रांनो माहित आहे का आम्लारी, आम्लारीचं पण तेच बघायचंय. पर्सनल गुणधर्म काय आहे, नैसर्गिक स्रोत कोणकोणते आहेत, कोणकोणत्या पदार्थामध्ये आपल्याला आम्लारी भेटत असतात ते बघायचंय. पीएच मापनपट्टी काय आहे, आम्ल आणि आम्लारीचे जे सिद्धांत आहेत ना ते सिद्धांत आपल्याला बघायचे कोणकोणते. जसं उदाहरणामध्ये जर बघितलं आरेनियसचा सिद्धांत काय, लॉरी ब्रॉन्स्टेडचा सिद्धांत काय आहे, आरेनियस असेल, लॉरी ब्रॉन्स्टेड असेल, यांचं सिद्धांत काय असणार आहे ते आपल्याला काय या ठिकाणी बघायचंय मित्रांनो. यानंतर जर बघितलं क्षार मध्ये काय आहे, खाण्याचा सोडा कोणता, धुण्याचा सोडा कोणता, यानंतर साधं सोडियम क्लोराईड काय असणार आहे, ब्लिचिंग पावडर काय असणार आहे. तर हे सर्व कंटेंट तुम्हाला आम्ल, आम्लारी आणि क्षार मध्ये, जसं पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी कोणतं सोडा वापरलं जातं, केक आणि ढोकळा बनवण्यासाठी कोणता सोडा वापरलं जातं, ऍसिडिटी कमी करण्यासाठी कोणता सोडा वापरलं जातं, असे अनेक जो काही आहेत प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहे.
हे सगळं टॉपिक हा फॅक्च्युअलच्या स्वरूपात आहे. यासाठी तुम्हाला हे टॉपिक वाचावं लागेल. या टॉपिक मध्ये आम्लाचा उपयोग, आम्लारीचे उपयोग, कोणकोणते आम्ल कुठून भेटतात, कोणकोणते आम्लारी कुठून भेटतात, क्षार कोणकोणते आहेत, त्यांचं रेणूसूत्र, क्षाराचे रेणूसूत्र कोणकोणते आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला ते बघायचे. या क्षाराचा उपयोग, कोणत्या क्षाराचा उपयोग कशासाठी केलं जातं ते पण तुम्हाला काही या ठिकाणी एकदम डिटेल बघायचं आहे. तर अशा प्रकारे आम्ल, आम्लारी आणि क्षार हे 3 घटक या ठिकाणी आपल्याला आढळताना दिसतात. आता बघा, आवर्त सारणी ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. काय विचारले जातात रे? जसं डोबेरायनरचे त्रिके आहेत. डोबेरायनर जे आहे हे त्रिके नावाचं वर्गीकरण आहे. यानंतर सेकंड न्यूलँड्स जे आहेत, न्यूलँड्स, या न्यूलँडचे अष्टके हा पण एक टॉपिक आहे, म्हणजे पॉइंट आहे. तिसरं मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे. यानंतर चौथं आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियोडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी आहे. तर अशा प्रकारे बघा हे सर्व टॉपिक आहेत. आता या पॉइंट मध्ये डोबेरायनर त्रिके कोणकोणते, त्याचं गुणधर्म काय, कशाच्या आधारे आहे, काय प्रश्न विचारला जाईल. डोबेरायनरचे त्रिके हे कोणत्या गुणधर्मावर आधारित असतात, न्यूलँडचे अष्टके कोणत्या गुणधर्मावर आधारित आहे, मेंडेलिव्हचं वर्गीकरण कशावर डिपेंड आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल कशावर डिपेंड आहे, हे आपल्याला बघायचे. यांच्या चुका काय आहेत एकदम बेसिक पासून बघायचंय, जेणेकरून की प्रश्न चुकता कामा नये. प्रश्न जर आलं ना, आपण टॉपिक वाचलेला असेल तर ते कन्फर्म यायला पाहिजे. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये मेटलला कुठं जागा दिलेली आहे, नॉन मेटलला कुठं जागा दिलेली आहे, मेटल आणि नॉन मेटलला काय बदल होत जातो मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये, वरून खाली येताना, डावीकडून उजवीकडे जात असताना वेगवेगळे ब्लॉक आहेत. एस ब्लॉक कोणतं, पी ब्लॉक कोणतं, डी ब्लॉक कोणतं, एफ ब्लॉक कोणतं, एस ब्लॉक मध्ये कोणते मूलद्रव्य येतात, पी ब्लॉक कुठून कुठपर्यंत येतं. तर हे सर्व डेटाबेस आपल्याला या आवर्त सारणीमध्ये करायचं आहे मित्रांनो. ह्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येणाऱ्या काळात पण तुम्हाला विचारताना दिसेल रेल्वेमध्ये. तर अशा प्रकारे ही आवर्त सारणी आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये जर बघितलं तर तुम्हाला प्रकार विचारतात, उदाहरण विचारतात. जसं एखादं रासायनिक अभिक्रिया देऊन टाकतील, कार्बन प्लस ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, आणि म्हणतील ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे. जसं एक आहे संयोग अभिक्रिया, ज्याला कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणत असतो. दुसरी आहे अपघटन अभिक्रिया, ज्याला आपण काय मित्रांनो माहित आहे का, विघटन करणारे डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणतो. तिसरं विस्थापन अभिक्रिया, डिस्प्लेसमेंट रिएक्शन. चौथं डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. पाचवं ऑक्सिडेशन रिएक्शन. सहावं रिडक्शन रिएक्शन. सातवं रेडॉक्स रिएक्शन. यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे काय म्हणतो आपण, कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय आहे, कॅटलिस्ट काय आहे, रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणते, परिणाम करणारे घटक कोणकोणते. तर हे सगळं डेटाबेस आपल्याला या ठिकाणी बघायचंय उदाहरणार्थ. हे प्रश्न पण तुम्हाला पेपरमध्ये आलेलं दिसेल रेल्वेच्या एक्झामसाठी. हे कोर टॉपिक आहेत ज्याच्यावर प्रश्न आतापर्यंत विचारले. यानंतर दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, जसं उदाहरणामध्ये चिप्स खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये नायट्रोजन टाकतात. तर असे प्रश्न विचारलं जाईल की कोणकोणते रसायन वापरतो आपण डेली लाईफमध्ये आणि त्या रसायनामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत. जसं उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो की CNG मध्ये काय प्रेझेंट आहे. तर असे प्रश्न तुम्हाला विचारलं जातं मित्रांनो. कोणाचा वापर, कसं भूल देण्यासाठी काय वापरलं जातं, तर हे जे पेन किलर साठी काय वापरलं जातं. तर हे सगळं डेली लाईफ मध्ये कोणकोणते रसायनशास्त्र वापरतो त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर डेली लाईफ मधील रसायनशास्त्र पण आपल्याला फॅक्च्युअल डेटाच्या स्वरूपात काय करावं लागेल, कव्हर करावं लागेल. हे झालं 2 टॉपिक. आता बायोलॉजी मध्ये जर बघितलं तर बायो मध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, जर 7-8 प्रश्न विचारतात. सगळ्यात पहिलं पेशी. पेशीच्या बाबतीत आपल्याला शास्त्रज्ञ बघायचे. जसं पेशीचा शोध कुणी लावला, जिवंत पेशीचा शोध कुणी लावला, पेशी सिद्धांत काय आहे, पेशी सिद्धांताच्या रिलेटेड कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत. यानंतर याच पेशीचे वेगवेगळे अंगके बघायचेत आपल्याला. सेल ऑर्गनेल्सचं कार्य काय, काय काम करतात काय नाही. जसं उदाहरणामध्ये जर बघितलं आंतरद्रव्य जलिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गॉल्गी बॉडी असणार आहे, लायझोझोम यानी लयकारिका असणार आहे, रिक्तिका यानी व्हॅक्युल्स असणार आहे, मायटोकॉन्ड्रिया यानी तंतुकणिका असेल, लवके ज्याला आपण प्लास्टिड म्हणत असतो, रायबोझोम काय असणार आहे, सेंट्रोझोम काय असणार आहे, DNA काय आहे, DNA चे धागे कसे तयार होतात, DNA मध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणकोणते, त्या नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या जोड्या कोणकोणत्या. आता एवढं जे सगळं फास्ट बोलतोय का, कारण की तुमच्या कानावर पडायला पाहिजे की एवढे शब्द तुम्हाला करणं गरजेचं आहे जेवढं काही असणार आहे. यानंतर RNA काय आहे, RNA चे वेगवेगळे काय प्रकार पडत असतात, RNA आणि DNA काय फरक आहे,
दोघं कसे निर्माण होत असतात, तर हे सर्व डेटाबेस तुम्हाला सेल नावाच्या टॉपिकमध्ये करायचंय आणि या टॉपिकवर रेल्वेला अनेक प्रश्न विचारलेले आहे, म्हणून तो टॉपिक पहिल्यांदा घेतलं मित्रांनो. का? कारण ह्याच्यानुसारच प्रायोरिटी आहे. ऊती नावाचा टॉपिक आहे. प्राणी ऊती काय असेल, यानंतर वनस्पती ऊती काय आहे, प्राणी आणि वनस्पती ऊतीचे प्रकार कोणकोणते, कोणती टिश्यू कुठं आढळते, टिश्यू म्हणजे पेशींचा बंडल, कोणती टिश्यू कुठं आढळते, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. ऊती ही कोणती कुठं आढळते हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे टिश्यू नावाचा टॉपिक तुम्हाला करायचंय. फॅक्च्युअल आहे, जास्त कन्सेप्च्युअली काही नाहीये. जसं काय म्हटलं जाईल रे, वनस्पतींच्या पानांमध्ये कोणती टिश्यू असते, खोडांमध्ये कोणती टिश्यू असते, यानंतर जर बघितलं तर मुळांमध्ये कोणती टिश्यू असते, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतात. प्राण्यांच्या बाबतीत काय, मानवाच्या बाबतीत विचारलं जाईल की जिभेमध्ये कोणती, म्हणजे काय म्हणतो आपण, घशामध्ये कोणती टिश्यू आहे, किंवा मला सांगा अन्ननलिकेचा आतील भाग कोणत्या टिश्यू पासून बनलेला आहे. तर हे सगळे प्रश्न मला सांगा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं दिसतं. तर हा टॉपिक तुम्हाला कव्हर करायचा आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचं विचारलं जाईल, कोणतं जीवाणूचं वापर कुठं केलं जाणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं वापर कुठं केलं जाणार आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात. म्हणजेच काय, दहीमध्ये असणारा जीवाणू कोणतं, त्याचं कार्य काय आहे. यानंतर नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे जीवाणू कोणकोणते आहेत, अन्नामध्ये विष तयार करणारा जीवाणू कोणकोणता आहे. तर जीवाणू आणि त्याचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज, मायक्रो ऑर्गॅनिझम जसं वेगवेगळे पदार्थ बनवले जात आहेत आता मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्याने, अल्कोहोल पासून ते वेगवेगळे डेली लाईफ मध्ये वापरात येणाऱ्या अनेक पदार्थाची निर्मिती हे मायक्रो ऑर्गॅनिझम यांनी सूक्ष्म जीवापासून केली जाते. तर तो मायक्रो ऑर्गॅनिझम नावाचा टॉपिक पण तुम्हाला रेल्वेसाठी कव्हर करायचा आहे. यानंतर ह्यूमन फिजिओलॉजी मध्ये वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं रक्ताभिसरण संस्था बघायचं आहे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये तुम्हाला रक्त काय आहे, हृदय काय आहे आणि रक्तवाहिन्या काय आहेत हे आपल्याला बघायचंय. याने काय, ब्लड हार्ट आणि ब्लड वेसल. यानंतर जर बघितलं सेकंड कोणतं, पचन संस्था तुम्हाला डिटेल बघायची आहे. पचन संस्थेमध्ये तुम्हाला माउथचा पार्ट कव्हर करावा लागणार आहे, जठर काय असणार आहे, लहान आतडे काय असणार आहे, या व्यतिरिक्त लिव्हर काय आहे, पॅनकेरिया काय आहे, हे सगळं बघायचं आहे. तिसरं आहे श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्ये तुम्हाला लंग्स काय, फुफ्फुस काय आहे, ते कसं कार्य करतं, श्वसन संस्थेचं मेकॅनिझम काय आहे. चौथं उत्सर्जन संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम, ज्यामध्ये तुम्हाला किडनी डिटेल कसं कार्य करतं ते बघायचे. यानंतर समन्वय नावाचा टॉपिक आहे, केमिकल कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये चेता समन्वय एक आहे आणि केमिकल कोऑर्डिनेशन यानी रासायनिक समन्वय आहे. केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. पिट्युटरी ग्लँड काय आहे, ॲड्रिनल ग्लँड काय आहे, थायरॉइड ग्लँड काय आहे, पिनियल ग्लँड काय आहे, त्या ग्रंथीमधून तयार होणारे संप्रेरक कोणकोणते आहेत, हे सर्व डेटाबेस तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. या व्यतिरिक्त प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण या दोन टॉपिकवर जास्त भर द्यायचे तुम्हाला, कारण या दोन्ही टॉपिकवर प्रश्न आपल्याला विचारलेलं दिसतं. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कोणकोणते, कोणत्या प्राण्यांचं काय गुणधर्म आहे, कोणत्या गटाचं. जसं प्राण्यांचं वर्गीकरण आपण दोन गटात करत असतो, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेटचे गुणधर्म, कॉर्डेटचे गुणधर्म. नॉन कॉर्डेट्स मध्ये कोण कोण येतात, कॉर्डेट्स मध्ये कोण कोण येतात, प्रोटोझोआ, पेरिफेरा, सेलेंट्राटा, हे जे काही वर्गीकरण आहे ना, हे सगळं बघायचंय. वनस्पती वर्गीकरण पण दोन पद्धतीचे असतात. एक म्हणजे काय आहे, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, क्रिप्टोगॅमी, फेनेरोगॅमी म्हणत असतो. त्याच्यामध्ये पण वर्गीकरण, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरोडोफायटा, उदाहरण वगैरे सगळं डिटेल आपल्याला या दोन गटाबद्दल बघायचं. एक म्हणजे वनस्पती आणि दुसरं प्राणी. बाकी प्रोटिस्टा, कवक वगैरे एवढं नाही बघितलं तरी चालतं. पोषण नावाचं टॉपिक पण डिटेल करायचे तुम्हाला. जसं उदाहरणामध्ये कर्बोदक काय आहे, मेद काय आहे, प्रथिने काय आहे, आणि जीवनसत्व. जीवनसत्वमध्ये पण मेदात विरघळणारे कोणते, पाण्यात विरघळणारे कोणते, कार्य काय आहे, डिफिशियन्सीमुळे कोणता आजार होतो, क्षार पण बघायचंय, कोणत्या क्षाराचं काय रोल आहे. तर हे सर्व डिटेल तुम्हाला बघायचंय की या ठिकाणी कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन असेल, विटामिन्स मध्ये मेदात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे क्षार वेगवेगळे आहेत. तर हे पोषण नावाच्या टॉपिक मध्ये तुम्हाला डिटेल करायचं आहे. रोगावर पण प्रश्न जास्त विचारलेले आहेत. रोगांचं वर्गीकरण बघा कोणकोणते आहेत. जसं उदाहरणामध्ये संसर्गजन्य, असंसर्गजन्य. यानंतर अॅक्यूट आणि क्रोनिक डिसीज काय असणार आहे हे वर्गीकरण. एंडेमिक काय, पॅन्डेमिक काय असणार आहे. तर हे सगळं वर्गीकरण असेल.
यानंतर रोगाचे प्रकार पण बघायचे, जीवाणूमुळे कोणकोणते रोग होत असतात, विषाणूमुळे कोणकोणते रोग होत असतात, जीवाणू आणि विषाणूमुळे होणाऱ्या रोगांसाठी कोणकोणत्या वॅक्सिनेशन उपलब्ध आहेत, या रोगांसाठी कोणकोणते औषध मेडिसिन उपलब्ध आहेत, तर हे विचारलं जाईल. कोणत्या रोगाचं लक्षण काय आहे ते पण तुम्हाला विचारलं जातात. तर यासाठी रोग नावाचा टॉपिक पण डिटेल करायचंय आपल्याला, कारण त्या टॉपिकवरून प्रश्न रेल्वेला अनेक प्रश्न आलेले दिसतात. तर अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की नेमकं कोर पार्ट रेल्वेसाठी काय असणार आहे. मित्रांनो, माहित आहे का, हा सर्व कोर पार्ट आहे. जर तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल तर आवर्जून तुम्ही जसं सांगितले त्या पद्धतीने तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे, 599 रुपये फीस आहे, ज्यामध्ये सर्व सायन्स कव्हर केलं जाईल. 6 महिनेपर्यंत तुम्हाला हे लेक्चर पाहता येईल. मित्रांनो, माहित आहे, आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे सायन्स बाय अशोक पवार प्ले स्टोर वरून. काही अडचण असेल तर या नंबरला कॉल करा, 87 66 99 24 59. टेलिग्रामला काही कंटेंट उपलब्ध करून देणार आहे @science by अशोक पवार. सायन्स बाय अशोक पवार हा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि काही अडचण असेल तर कॉल पण करू शकता. आणि एक पुस्तक तयार करतोय स्पेशल सायन्सचं, ते पण रेल्वे भरतीसाठी, ते पण लवकरात लवकर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर मित्रांनो, माहित आहे का, या ठिकाणी थांबतो. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला एखादा टॉपिक घेऊन येतो, जेणेकरून की त्या टॉपिकवरून तुम्हाला कळेल की नेमकं कसं वाचायचं आणि काय वाचायचं. संपूर्ण बॅच ही आतापर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे डिझाईन केलेल्या स्लॅबनुसार असणार आहे मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद मित्रांनो.